रेस्टॉरंट सारखी पावभाजी घरच्या घरी अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारी, 2 जणांचा अचूक प्रमाण, योग्य प्रमाणासह ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रंग, टेक्स्चर, दिसायला आणि हेल्पफुल अशी ही पावभाजी. चला करूया रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी स्मिता स्वागत करते तुमचं स्मिताज व्लॉग या चॅनलमध्ये. तर आज मी 2 जणांची पावभाजी बनवणार आहे. त्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत. मटार घेतलेला आहे पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे, 2 बटाटे, 1 सिमला मिरची आणि 1 कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट, आलं एकच छोटा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. तर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे, म्हणजे तेलच्या पळीने 1.25 चमचा मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घालायचे आपल्याला. भाज्या मी या कुकरला उकडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट टाकली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित आपल्याला परतू द्यायचा आहे तेलामध्ये. पावभाजी म्हटलं ना की लगेच आपल्याला हॉटेलची आठवण येते. तर अशाच प्रकारे आपण बटर पावभाजी सुद्धा बनवू शकतो. तर जेव्हा पावभाजी रेडी होईल तर आपण सर्व करताना त्याच्यामध्ये बटर किसून टाकायचं. तर मी ह्याच्यामध्ये बीट टाकलेलं नाहीये. भाज्या मी वाफवून कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये वाफवून घेतल्यात सर्व. आणि पाणी आपल्याला कमी ठेवायचंय. पाणी काढून मग भाज्या स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पावभाजी करताना बीट नक्की टाका. बीटमुळे कलर ना एकदम सुंदर येतो, एकदम हॉटेलमधल्यासारखा कलर येतो. पण माझ्याकडे बीट अवेलेबल नव्हतं म्हणून मी बीट नाही टाकलं. कांदा व्यवस्थित परतला की बारीक चिरलेली शिमला मिरची आपल्याला टाकायची आहे. शिमला मिरची ही फोडणीमध्येच म्हणजे परतताना टाकायची आहे. भाज्या शिजताना शिमला मिरची कधीही टाकू नये. तर इथे मी स्मॅशरने भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घेतल्यात अगदी बारीक. त्याच्यामध्ये आता मी सिमला मिरची आपली कच्ची पक्की शिजलेली आहे तेलामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये आता 2 टोमॅटोची प्युरी आपण करून घेतली ती आपण टाकणार आहोत. त्यानंतर टोमॅटोला सुद्धा तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचंय अगदी व्यवस्थितपणे. स्लो गॅसवर ही सगळी प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. तुम्हाला अजून आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. तर मी फरसबीच्या शेंगा सुद्धा टाकलेल्या आहेत एकदम बारीक बारीक कापून आणि ते स्मॅश झालंय. तर आता मसाले ऍड करू ह्याच्यामध्ये. तर लाल मसाला टाकलाय, घरगुती लाल मसाला. त्यानंतर हळदी पावडर टाकली आणि त्यानंतर एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी टाकणार आहे याच्यामध्ये. तर या मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या म्हणजे माणसांच्या प्रमाणामध्ये करू शकता. म्हणजे जर 4 माणसं असेल तर अजून जास्त. तर मी इथे 1 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा. आणि मसाले सर्व बाजूने तेलामध्ये परतून घ्यायचंय. म्हणजे 2 मिनिटं मसाले सर्व परतले गेले पाहिजे. आणि आता तुम्ही बघू शकता या सर्व पदार्थांना तेल सुटलेलं आहे. या स्टेपला आपल्याला इथे मीठ ऍड करायचंय. टोमॅटो तुम्ही एकदम बारीक कापून घेतले तरी चालतील, पण शक्यतो टोमॅटोची प्युरीच करून घ्यावी. त्यानंतर स्मॅश केलेली सर्व भाजी घालूया आपण कढईमध्ये आणि परतून घेऊया व्यवस्थित. आणि आपण पाणी टाकताना पावभाजीमध्ये गरम पाणी करूनच टाकायचंय. पावभाजी ही नेहमी थिक असते त्यामुळे एकदम पातळ करू नये. आता तुम्हाला इथे थोडंसं पातळ दिसत असेल तरी ती घट्ट होते थोडीशी उकळी आल्यानंतर ऑटोमॅटिक. त्यामुळे मी ही कन्सिस्टन्सी ठेवली. तुम्हाला जी कन्सिस्टन्सी आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. व्यवस्थित उकळू द्यायचे आपल्याला सर्व भाजी आणि नंतर वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. बीट टाकला असताना ह्याचा कलर खूपच छान झाला असता, एकदम लाल 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 हॉटेलमधल्यासारखा कलर आला असता. पण माझ्याकडे बीट नव्हतं. बीट हे नेहमी किसून भाज्यांमध्ये उकडून घ्यायचंय. आणि भाज्यांचं पाणी, भाज्या आधी स्वच्छ धुवायच्यात, भाज्यांचं पाणी फेकायचं नाहीये. त्यानंतर एका पॅनमध्ये बटर टाकायचंय आपल्याला. बटर व्यवस्थित मेल्ट झालं की मग पाव गरम करून घ्यायचे दोन्ही साईडने. ह्याच्यामध्ये थोडी तुम्ही पॅनमध्ये भाजी सुद्धा टाकू शकता पावभाजीची आणि पावांना लावू शकता. पण मी तसं केलेलं नाहीये. मी घरगुती अशी पावभाजी करते त्यामुळे मी एकदम सिंपल पद्धतीने करतेय. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि नक्की रेसिपी ट्राय करून बघा. भेटूया अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.